तर नमस्कार, कोकण धारा पेजवर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत असा. आज थोडंसं एक वेगळा विषय आपण बघतलो. सगळ्यांका माहिती असे की झाडा या जमिनीत पाणी वाहून नेण्याचं किंवा पाणी मुरवण्याचं काम करतात. जिवंतपणे ती आपला काम चोखपणे पार पाडतच असतात. पण मेल्यानंतरही, मृत झाल्यानंतरही झाडा नैसर्गिकरित्या झरे कसे तयार करतं त्याचं एक उत्तम उदाहरण आज आपण बघूया. ह्या एक मेलेला झाड असा आणि झाड मेल्यानंतर त्याचं खोड कुसन, त्याची पाळा कुसन असे जमिनीत असं एक खड्डो तयार झाला, होल तयार झाला. आणि सांगूची गोष्ट अशी असा की ज्यावेळी झाड असतं त्याची मुळा पाळा ही खोलपर्यंत गेलेली असतात जमिनीमध्ये. आणि झाड मेल्यानंतर ती पाळा कुसतात आणि थैसर नैसर्गिकरित्या छिद्रा किंवा नैसर्गिक पाईपलाईन तयार होता. आणि ज्यावेळी पाऊस पडता त्यावेळी ह्याच पावसाचं पाणी या छिद्रांद्वारे, ह्या नैसर्गिक पाईपलाईनद्वारे त्या जमिनीत मुरवलं जातं, जमिनीत नेलं जातं आणि नैसर्गिकरित्या पाण्याचे झरे तयार होतात. बऱ्याच वेळा आपण एक झाड ज्यावेळी तोडतो त्यावेळी जवळपास 20 ते 25 मीटर एरियामधलं आपण पाण्याचं झरो ह्यो नैसर्गिकरित्या नष्ट करत असतो. त्याचा एक उत्तम उदाहरण आपण बघू शकतो. म्हणजे एक झाड जर आपण ह्या तोडला तर जी झाडाची मुळा जी जमिनीत गेली होती ती मुळा नष्ट करूचा आणि नैसर्गिकरित्या पाणी जमिनीत जा मुरतात नैसर्गिकरित्या नष्ट करूचा आपण काम करीत असतो. हे छोटे छोटे गोष्टी असतात पण बऱ्याच वेळा आपण ते लक्षात येत नाही. आणि दुसरी अजून एक त्याच्या बाजूकाच एक गोष्ट असा, वाळवीची वारुळ आहे सर. आणि वाळवी आपल्यासाठी म्हणजे मानवासाठी आपण ती त्रासदायक म्हणतो पण निसर्गासाठी ती खूप महत्त्वाची असा. तर ती कशी तसं बघू शकतो की वाळवीच्या खालीसुद्धा अशीच नैसर्गिक असं होल बिळा असत. आणि या बिळातून सुद्धा ज्यावेळी पाऊस पडतात त्यावेळी नैसर्गिकरित्या पाणी जमिनीत मुरवलं जातं. म्हणजे वाळवी जरी मनुष्यासाठी जरी त्रासदायक असली तरी मानवासाठी ती खूप माफ करा, निसर्गासाठी ते खूप लाभदायक असा. आणि ज्यावेळी जी जी गोष्ट निसर्गासाठी लाभदायक असा ती गोष्ट मानवासाठी सुद्धा फायद्याची असा. आणि ह्या आपणाक सांगूची गरज नाही. नैसर्गिकरित्या दोन आज आपण गोष्टी बघतो जे पाणी मुरवण्याचं काम नैसर्गिकरित्या जमिनीत केलं जातं. एक म्हणजे झाड आणि दुसरी म्हणजे वाळवी. हे बारीक बारीक गोष्टी बऱ्याच वेळा आपल्या नजरेआड असतात आणि नजरेआड असल्यामुळे बऱ्याच वेळा आपण ते त्रासदायक वाटत असतात. पण काही गोष्टी जरी आपणाक जरी त्रासदायक असले तरी निसर्गासाठी आणि आपल्यासाठी ते खूप महत्त्वाचे असतात. धन्यवाद.